तुम्हाला चित्रकलेची, आर्ट आणि क्राफ्टची आवड असणार आणि म्हणूनच तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलं असणार। आपण सोशल मीडियावरती आर्ट आणि क्राफ्टशी रिलेटेड चित्रकलेचे व्हिडिओज असे बरेच क्रिएटिव्ह व्हिडिओज बघत असतो। पण ते व्हिडिओज बघताना आपल्या मनात येतं की आपण पण असं चित्र करावं, पण लगेच असं वाटतं की हे तर साहित्य आपल्याकडे नाहीच आहे। असा विचार मनात येऊन आपण परत पुढचा व्हिडिओ बघायला लागतो। नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। मी सुरुवातीला म्हणले तसं की आपल्याला सगळ्यांना चित्रकलेची आवड असते, पण चित्रकला करण्यासाठी वेगवेगळं साहित्य आपल्याला लागतं। एक ठराविक प्रकारची विशिष्ट वही, ठराविक प्रकारचे रंग, ब्रश, पेन, पेन्सिल अशा सगळ्याच गोष्टी लागतात। पण नेहमीच आपल्या घरात हे सर्व साहित्य असेलच असं नाही, आणि म्हणून तुम्हाला जर तुमचा वीकेंड, फ्री टाईम खूप छान आर्टिस्टिक पद्धतीने आणि घरातलं मटेरियल वापरून घालवायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरातली साधी नोटबुक वापरून आणि साधा बॉलपेन वापरून खूप सुंदर अशा सोप्या पद्धतीने बॉर्डर डिझाईन्स बघणार आहोत। आता बॉर्डर डिझाईन्स म्हणजे काय, तर एक प्रकारचं विशिष्ट डिझाईन जे एका लाईनीत केलं जातं। सगळ्यात सुरुवातीला हा पॉइंटेड पेटलचा शेप मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरीव काम करायचं आहे। हे सगळे पॅटर्न्स जास्त करून मंडाला आर्ट या प्रकारात वापरले जातात। तुम्ही मला आधीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मंडाला आर्ट म्हणजे नेमकं काय, आणि जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते की मंडाला हा एन्शंट मेडिटेटिव्ह आर्ट फॉर्म आहे। पूर्वीच्या काळात मंडाला आर्ट हा प्रकार जेव्हा केला जायचा तेव्हा खऱ्या अर्थाने मनाला खूप शांती मिळायची। आत्ताच्या काळात ही मनाची शांतता खूप महत्त्वाची आहे, आणि म्हणूनच एस्पेशली तुम्ही जर हाऊसवाईफ असाल, कॉलेज स्टुडंट असाल किंवा अगदी शाळेत जाणारे असाल तरीसुद्धा तुम्ही हा कलेचा प्रकार खूप छान पद्धतीने शिकू शकता आणि तुमचा या कलेचा प्रवास खूप सोप्या पद्धतीने सुरू करू शकता। तुम्हाला एकीकडे मी बोलताना लक्षात येत असेल की अतिशय सोपे पॅटर्न्स मी इकडे वापरतेय, जास्त विचार करायची देखील गरज नाही। आता तर मी चक्क पानाचा वापर केलाय, त्याच्यानंतर स्वर्ल पॅटर्न वापरलाय। स्वर्ल पॅटर्न म्हणजे काय, एक राउंडेड सेमीसर्कल पॅटर्न असतो, तो विशिष्ट प्रमाणात वळवला की त्याचा स्वर्ल पॅटर्न तयार होतो। प्रत्येक गोष्टीची भाषा असते, तशीच मंडाला आर्ट या प्रकाराची भाषा आहे आणि त्या भाषेमधलाच हा शब्द आहे, तो म्हणजे स्वर्ल पॅटर्न। पण तुमच्या एक लक्षात आलं असेल की हे सगळे डिझाईनचे प्रकार आपण कुठेतरी नक्कीच बघितलेले असतात। ते कुठे, ते म्हणजे संस्कार भारती रांगोळ्यांमध्ये। खूप वेगवेगळ्या मंगल कार्यांमध्ये स्वागताच्या ठिकाणी खूप सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारची डिझाईन्स वापरली जातात। तुम्हाला जर चित्रकलेचा प्रवास सुरू करायचा असेल तर या बेसिक बॉर्डर डिझाईन्सची प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचा चित्रकलेचा प्रवास सुरू करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।